नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासाला आपण इनर्शिया किंवा जडत्व म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. जडत्व म्हणजे एखाद्या वस्तूची जी सध्याची स्थिती असते त्या स्थितीमध्ये तो पदार्थ आपली पोझिशन किंवा स्थिती बदलण्यास विरोध करतो. द टेंडन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड ॲज इनर्शिया. ही जी व्याख्या आहे ही व्याख्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती. त्यानंतर आता आपण ह्या इनर्शियाचे टाईप्स बघणार आहे. टाईप्स 3 आहेत. इनर्शिया ॲट द स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे विराम अवस्थेमध्ये ज्यावेळेला वस्तू असते त्यावेळेला त्या वस्तूचा असणारा जडत्व. समजा एखाद्या मैदानावरती रोलर आहे, मैदान सपाट करण्याचा रोलर. तो जर आपण ढकलला तर सुरुवातीला तो रोलर आपली विरामावस्था म्हणजे शून्य स्पीड किंवा शून्य ठिकाण तो आपलं सोडण्यास विरोध करतो. या प्रकारच्या वस्तूमध्ये असणाऱ्या टेंडन्सीला इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे इनर्शिया ऑफ द मोशन. इनर्शिया ऑफ द मोशन म्हणजे काय? The inherent property of an object due to which its state of motion cannot change is called as inertia of motion. For example, revolving electric fan continues to revolve even after it is switched off. पहिलं उदाहरण आहे की फिरणारा पंखा बटन बंद केल्या केल्या तो लगेच थांबत नाही, तो काही काळ फिरत राहतो. याचाच अर्थ असा की तो आपली गतिमान अवस्था सुरू ठेवतो, कालांतरानं तो फॅन थांबतो. म्हणजे ह्या प्रकारच्या गतीच्या प्रकाराला किंवा जडत्वाच्या प्रकाराला इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे इनर्शिया ऑफ मोशन असं म्हणतात. दुसरं उदाहरण आहे पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट अ जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इफ बस सडनली स्टॉप. बसमध्ये आपण प्रवास करताना बऱ्याच वेळेला ड्रायव्हर अचानक काहीतरी वस्तू पुढं आल्यामुळं प्राणी आल्यामुळं अचानक ब्रेक दाबतो. त्यावेळेला आपली जी स्थिती असते आपण गतीमध्ये असतो आणि आपलं जे मान आहे ती बऱ्याच वेळेला पुढं झुकते. म्हणजे आपण गतीमध्ये असतो, ती गती सोडण्यास आपलं शरीर विरोध करत असतं. या प्रकारचा उदाहरणाला आहे म्हणायचं इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे गतीचे जडत्व. तिसरं आहे डायरेक्शनल इनर्शिया म्हणजे दिशा बदलाला विरोध करतो. The inherent property of an object due to which object cannot change the direction of its motion is called as directional inertia. Means एखादी वस्तू ज्यावेळेला विशिष्ट दिशेनं जात असते आणि ती बऱ्याच वेळेला ती वस्तू काय करत असते त्याच दिशेनं सतत पुढं जाण्याचा, सरळ मार्गात असेल तर सरळ जाण्याचा प्रयत्न करते, गोलाकार असेल तर गोलाकार फिरत राहते. म्हणजे ती वस्तू काय करत असते आपली मेन जी जागा आहे ती सोडण्यास किंवा दिशा बदलण्यास विरोध करत असते. फॉर एक्झाम्पल इफ व्हेकल इन मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन सडनली टर्न पॅसेंजर सिटिंग इन इट आर थ्रोन ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. म्हणजे घाटामधल्या प्रवासामध्ये तुम्ही सहलीला गेल्यानंतर अनुभवलं असेल की घाटामध्ये ज्यावेळेला आपण प्रवास करतो त्यावेळेला घाट आल्यानंतर ड्रायव्हर अचानक गाडी वळवतो, त्यावेळेला आपली बस उजवीकडे वळते, त्यावेळेला प्रवासी डावीकडे झुकतात. म्हणजे का असं होतं तर हा आहे दिशेमध्ये असणारा इनर्शिया किंवा दिशेमध्ये असणारा दिशेतील जडत्व म्हणूया आपण. तर ही 3 प्रकारची जडत्व आज आपण या ह्याच्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे या पार्टामध्ये या भागामध्ये आपण प्रेशर म्हणजे काय, दाब म्हणजे काय बघणार आहे. व्याख्या बघा. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलर ऑन द युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. म्हणजे एकक क्षेत्रफळावर पडलेल्या लंबरूप बलाला काय म्हणतात, दाब म्हणतात. Therefore, pressure is equal to force upon area on which force is applied. सूत्र दिलं इथं.
दाब बरोबर, सूत्र इथं मी तुम्हाला रीड करून दाखवतो. फोरचं सूत्र काय बघा, दाब बरोबर प्रेशर. दाब बरोबर सूत्र काय आहे, बल भागिले एरिया ऑन विच फोर्स इज ॲक्टिंग. म्हणजे तर मराठीमध्ये दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ की ज्यावरती बल प्रयुक्त होत आहे. आता आपण युनिट ऑफ प्रेशर म्हणजे एकक बघितलं. एककामध्ये काय म्हणलंय, द SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन capital N and area is measured in meter square. Therefore, the SI unit of pressure is Newton meter square. It is known as Pascal, PA. Atmospheric science, the unit of pressure is bar. 1 bar is equal to 10 raised to 5 Pascal. Pressure is scalar quantity. आता ह्याच्यावरती काही उदाहरणं पाहणार आहे आपण. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू नॅचरल अडॅप्टेशन द बॉटम ऑफ सरफेस ऑफ कॅमल्स फीट आर ब्रॉड. म्हणजे उंटाच्या पायाचे तळवे हे नैसर्गिकरित्या रुंद केलेले असतात, मोठे केलेले असतात. हेन्स द कॅमल वेट्स इज एक्झर्टेड ऑन लार्ज एरिया अँड प्रेशर ऑन द सँड इज रिड्यूस्ड. जर पाय त्याचे काटकीसारखे शेळीसारखे असते तर काय झालं असतं, वाळुकामय प्रदेशामध्ये त्याचे पाय खूप रुतले असते आणि त्याला चालता आलं नसतं. म्हणून त्या उंटाचे जे पाय असतात ते पाय रुंद केलेले असतात, सपाट असतात खालून. त्यामुळं त्या उंटाला वाळवंटामध्ये सहजरित्या चालता येतं. हे काय आहे, क्षेत्रफळ खाली वाढलेलं आहे. पायाचं क्षेत्रफळ काय झालेलं आहे, उंटाच्या जास्त झालेलं आहे, म्हणून पाय रुतत नाहीत. आणि त्यामुळं तो उंट वाळूमधून सहजासहजी चालू शकतो.